मागच्या वाकावरला सर मला ओळखत पण नसतील. आज मी अनिवार्य शेत शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे तिथं. ज्यावेळेस आता 10 पालक सभा झाली आणि मला आमंत्रित करण्यात आलं, त्यावेळेस मी सरांचा किस्सा त्यांना सांगितला. का म्हटलं सर, आता जो तुमचा रिझल्ट लागला प्रथम सत्राचा तो एकदम लाजिरवाण आहे आणि आमच्या वेळेस पण हीच परिस्थिती होती. ज्या वेळेस शाळेचा निकाल हा 40, 35, 50% पुढे जात नव्हता, त्यावेळेस जांभरे सर आणि वाकचौरे सर यांनी अथक प्रयत्न केले आणि 9वीचे पेपर झाल्यानंतर त्यांनी कुठलीही सुट्टी न घेता आम्हाला कंटिन्यू एक्स्ट्रा तास घेतले आणि आमचा निकाल आम्हाला वाटतं काहीतरी 84% निकाल लागला. हा पहिल्यांदा शाळेच्या हिस्ट्रीमध्ये निकाल लागलेला होता एवढा निकाल आतापर्यंत. त्यामुळे त्यावेळेस सरांना मी सांगितलं, म्हटलं सर फक्त मुलंच नाही तर शिक्षकांचाही तेवढाच सहभाग पाहिजे मुलांना घडवण्यामध्ये. नाही तर फक्त मुलं आली पाहिजेत, मुलांच्या पालकांनी घरी अभ्यास घेतला पाहिजे. पालकांनाच येत नाही तर मुलं कुठून अभ्यास घेणार, मुलांचा अभ्यास कुठून घेणार. आणि याच्यावरून त्या शाळेचं माझं बरंच वादन झालं आणि त्या सगळ्या शिक्षकांना एक्स्ट्रा क्लासेस चालू करायला लावले त्यांचं तिथं 10वीच्या आणि 9वीच्या मुलांसाठी. ही योगदानाची गोष्ट मी सरांपासून शिकलो आणि ते त्यांना आज तिथं दाखवून दिलं. आणि त्याच्यानंतर बरेच पालक मला येऊन भेटले, तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून एक पहिल्यांदा क्रांती काहीतरी झाली या शाळेमध्ये, कोणीतरी मुलांबद्दल हा विषय काढतो. त्याच्यामुळं जास्त काही मी बोलत नाही, बोलायला भरपूर मी बोलू शकतो, त्याच्याबद्दल वाद नाही. पण बाकीचे आहेत कोणी काही, त्यामुळे धन्यवाद. आणि सगळ्यात जास्त आभार या आयोजकांचा आहे. हे 3 वर्ष आमचं चाललं होतं ग्रुपवरती आयोजन करू, पण 4 माणसं बोलल्याने काही होत नाही. जेव्हा सगळ्यांचा सहभाग करावा लागतो आणि पुढच्या वर्षी माझ्या मते याच्या डबल संख्या आपली झाली पाहिजे. ही सगळ्यांची जबाबदारी, माझ्या गावची सगळी मुलं आली पाहिजे ही जबाबदारी माझी. इथं उपस्थित असलेल्या सर्वांनी ही जबाबदारी जर पार पाडली तर मला वाटतं पुढच्या वेळेस इथं जागा होणार नाही, एवढी आपली विद्यार्थी संख्या इथं असेल. आणि आज सरांनी येऊन आश्चर्याचा धक्का दिलेला आहे सगळ्यात मोठा. आपल्याला वाटलं नव्हतं कालपर्यंत का कोणते सर येणार आहेत, काय कुणालाही काही आयडिया नव्हती किंवा काय होणार आहे, किती जण उपस्थित राहणार आहे. उलट हे जरी झाले तरी हे पुष्कळ लोक आले. मला स्वतःला कॉन्फिडन्स नव्हता का एवढे मुलं हजर होती. आज समजा काही पुण्यावरून आले, कोण मुंबईवरून आलं, येणं सोपी गोष्ट नाही. मला इथून 2 किलोमीटर यायला मला 1.5 तास लागलेला आहे, घरातून निघताना इथपर्यंत यायला. एवढं लांबून येणं आणि स्वतःच्या कामाचा खाडा करून येणं. आज माझ्या मागे जवळजवळ 30 ते 35 माणूस माझ्या मागे काम करते, त्यांना नियोजन लावून यायला मला इथं एवढा 2 किलोमीटरवरून यायला वेळ लागलेला आहे. आज यांनी तिकडनं येऊन नियोजन लावणं आणि इथपर्यंत येणं ही सोपी गोष्ट नाही. त्याच्यामुळे त्यांचाही आपण मान ठेवला पाहिजे. आणि ते येतात ते काही येणे म्हणून येत नाही. आणि आपण इथं असून जरी येत नसेल, आज आपले कितीतरी मित्र आहेत, आपण कितीतरी जणांना फोन केला, अरे या बाबा 10 मिनिटासाठी तरी तुम्ही या. नाही आमचं हे काम चालू आहे. काम तर जीवनभर चालूच आहे आणि काम कधीच संपत नाही. काम संपायचं नावही घेत नाही. आपण वेळ काढायचा असतो. आपल्यासाठी काहीच नाही, आपल्यासाठी सर्व आहे, त्याच्यासाठी आपण नाही. त्याच्यामुळे हा विचार सगळ्यांनी करा आणि पुढच्या वारीला येताना ही संख्या डबल झाली पाहिजे ही मी सर्वांना विनंती करतो. आणि तुमचे पण हार्दिक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.